आहे नाशिकमधून नाशिक शहरातील काही भागामध्ये 2 दिवस पाणीबाणी असणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे। नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागामध्ये पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर 2 दिवस पाणी जपून वापरावे असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलंय। नाशिक शहरातील काही भागामध्ये 2 दिवस पाणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये 2 दिवसाची पाणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे, प्रशासनाच्या वतीने काय आवाहन करण्यात आलंय? नाशिकमध्ये उद्या काही भागात पाणी पुरवठा संपूर्णपणे बंद राहणार आहे आणि रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामध्ये नाशिकमधील काही भाग जे आहे त्या भागामध्ये उद्या पाणी पुरवठा संपूर्णपणे बंद राहणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी, नाशिक रोड असे जे महत्वाचे भाग आहेत या भागातील जलशुद्धीकरण केंद्राचं हे काम आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहील अशा पद्धतीची माहिती आहे। आणि परवा दिवशी जे रविवारी हे कमी दाबाने पाणी पुरवठा या संपूर्ण परिसरामध्ये होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आव्हान हे मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि मंडेपासून म्हणजे सोमवारपासून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे 2 दिवस आगामी 2 दिवस नाशिकमध्ये पाणी टंचाई निर्माण होईल असं एकूणच अंदाज आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय। किरण, नाशिकमधल्या धरणामध्ये पाणी साठा कितपत आहे?